गोंदिया शहर के अभियंता नगर स्थित ओबीसी छात्रों के हॉस्टल में पानी की भारी किल्लत सामने आई है। पिछले 15 दिनों से बोरवेल खराब होने के कारण यहां रह रहे करीब 70 छात्रों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। हालात ऐसे हैं कि छात्रों को अब अपने खर्च पर पानी के टैंकर मंगवाने पड़ रहे हैं। अगर जल्द समस्या का समाधान नहीं हुआ तो छात्रों ने आंदोलन की चेतावनी दी है। गोंदिया के अभियंता नगर इलाके में स्थित इस ओबीसी हॉस्टल में इन दिनों पानी की समस्या गंभीर बनी हुई है। जानकारी के अनुसार हॉस्टल का बोरवेल पिछले 15 दिनों से खराब पड़ा है, जिससे पानी की सप्लाई पूरी तरह बंद हो गई है। पानी के अभाव में छात्रों को रोजमर्रा की जरूरतों के लिए काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। मजबूरी में छात्र गोंदिया नगर परिषद से आने वाले पानी के टैंकर खरीद रहे हैं, जिसके लिए उन्हें करीब 899 रुपये प्रति टैंकर चुकाने पड़ रहे हैं। दिन में 2 टैंकर मंगवाने से छात्रों पर आर्थिक बोझ भी बढ़ता जा रहा है। छात्रों का कहना है कि आखिर कब तक वे अपने खर्च पर पानी की व्यवस्था करते रहेंगे। इस समस्या की जानकारी मिलते ही ओबीसी समाज के सामाजिक कार्यकर्ता हॉस्टल पहुंचे और छात्रों से मुलाकात कर उनकी परेशानियां जानी। उन्होंने प्रशासन से जल्द इस समस्या का समाधान करने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि यदि जल्द ही पानी की समस्या का समाधान नहीं किया गया तो आने वाले सोमवार को सभी छात्र और ओबीसी संगठन जिलाधिकारी कार्यालय पर प्रदर्शन करेंगे। फिलहाल सभी की नजरें प्रशासन पर टिकी हैं कि आखिर कब तक इस समस्या का समाधान होता है और छात्रों को राहत मिलती है। सर, लगभग 15 दिवस झाले आहेत आमच्या हॉस्टेलमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही। पाण्याच्या सोयीसाठी बोरवेल आहे, पण बोरवेलला पाणी नाही आणि मोटर खराब आहे। त्याकडे कंप्लेंट केली असता कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। त्यासाठी आम्ही स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलतो सर। या गोष्टीला होत आहेत 15 दिवस, तरी शासनाचे आमच्याकडे एक पण लक्ष नाही। ही तर एकच समस्या झाली, समस्याचा पूर्ण गोळा आहे सर। टँकर सरासरी 700 ते 1000च्या दरम्यान पैसे घेते आणि आम्हाला माहिती पडलं की ती शासनातर्फे आहे, पण जो टँकरवाला येते तो लगेच पैसे मागते सर। तर यासाठी आम्हाला स्वखर्चातून म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे। सर, रोजच टँकर गरज पडत आहे। तक्रार म्हणजे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे सर, पण याच्यावर आम्हाला एक पण असा उपाय मिळालेला नाही आहे सर। आता आमची म्हणजे सहनशक्ती तर पूर्ण संपलेली आहे, तर आम्ही तो एकच विचार केला आहे, जर आमच्या मागण्या म्हणजे पाण्याची पूर्ण झाली नाही आणि आमच्या वसतिगृहामध्ये जी लायब्ररीची सोय पाहिजे होती वाचनालयाची, ती सुद्धा नाही आहे की गेल्या 15 दिवसापासून ओबीसी वसतिगृहात पाण्याची समस्या निर्माण झाल्याची माहिती आज या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आम्हाला दिली। त्यानंतर लगेच आम्ही या वसतिगृहाला आज भेट दिल्यानंतर इथं वास्तविकता बघितली असता टँकरने पाणी पुरवठा झाल्याचे बघावयास मिळाले आहे आणि गेल्या 15 दिवसापासून विद्यार्थी आणि वॉर्डन हे स्वखर्चाने त्या टँकरचे पैसे देतात। प्रशासनातर्फे वास्तविक इथं पाण्याची सोय जी करण्यात यायला हवी होती ती करण्यात आली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर भुर्दंड बसत आहे। आणि नगरपालिकेच्या वतीने जे पाणी पुरवठा करण्यात येत आहे टँकरने, नगरपालिका ज्या कंत्राटदारामार्फत टँकर चालवतो त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे पाण्याकरता हा एक विषय महत्त्वाचा इथं समोर आलेला आहे। या विषयाला घेऊन सोमवारला या विद्यार्थ्यांसोबतच आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहोत, कारण की शासकीय वसतिगृह आहे आणि शासकीय वसतिगृहात पाणी पुरवठा करताना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आणि त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे हे शासकीय धोरणाला धरून योग्य नाही आहे आणि या मुद्द्याला घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधणार आहोत आणि उर्वरित बाकीच्या समस्या, निर्वाह भत्ता, वसतिगृहाच्या आतील समस्या आहेत, यांच्या वाचनालयाच्या समस्या आहेत, पार्किंगच्या समस्या आहेत, या विषयावर सुद्धा राज्याचे जे मंत्री आहेत अतुल सावे यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत आणि विद्यार्थ्यांसोबत पुढच्या सोमवारी पाण्याची जी समस्या पूर्णतः सोडविण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना भेट घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। तर सोमवारला आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांची आधी चर्चा करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी जर आमच्या प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पाण्याचा मुख्यत्वाने सोडवेला नाही तर आंदोलनात्मक भूमिका पण आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या सोबत घेणार आहोत।